नमस्कार. आज आपण आलेलो आहे पारगावचा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो पारगाव या गावामध्ये आणि तालुका जिल्हा पालघर अशा ठिकाणी असणारा हा आपला पारगावचा किल्ला पाहण्यासाठी आलेलो आहे. समोरच्या बाजूस पाहू शकतोय असे हे अवशेष या आपणाला पारगाव किल्ल्याचे पाहण्यास भेटतात. छोटेखानी किल्ला आहे. 10 ते 15 मिनिटात आपण पाहून होतो असा हा आपला पारगावचा किल्ला आहे. तर चला पाहू आपण किल्ले पारगाव. पारगाव हे वैतरणीच्या तीरावर वसलेले छोटेसे गाव आहे. या गावात असणारा छोटेखानी पारगाव कोट गावातील लोकांना देखील माहीत नाही, त्यामुळे इतरांची तर गोष्ट सोडा. काळाच्या ओघात व लोकांना माहीत नसल्यामुळे हा कोट जवळपास नष्ट झाला आहे. या कोटास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनने सफाळे स्थानकास उतरावे. पारगाव कोट सफाळे रेल्वे स्थानकापासून 9 किलोमीटर अंतरावर तर मुंबई अहमदाबाद मार्गावर वारई फाट्यापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. आता आपण अशा मार्गाने जे गावामध्ये मंदिर आहे, नरनारायण मंदिर आहे, त्या मंदिरापर्यंत ज्यांच्या घराच्या मागं जो हा कोट आहे त्या कोटापासून आपण या रोडपर्यंत अंतर तुम्हाला दाखवत आहे. जाण्याचा मार्ग गावात आल्यानंतर उजव्या साईडला फाटा आहे व जवळच नरनारायण हे मंदिर आहे. समोरच्या बाजूस पाहू शकतो हे नरनारायण मंदिर आहे व या नरनारायण मंदिरापासून 2 मिनिटाच्या अंतरावर आपला हा किल्ला आहे. इथून जवळच असणारा हा किल्ला प्रत्येकाने येऊन पाहावा व या किल्ल्याचे अवशेष पाहावेत अशी एक विनंती आहे. पाहू शकतो आपण या ठिकाणी असा आमचा मोबाईल पडला होता. ठीक आहे, काही हरकत नाही. सफाळे स्थानकापासून तांदूळवाडी गावास जाण्यासाठी खाजगी रिक्षा व बसची सोय आहे. मुंबई महामार्गाने वरई फाट्याने येताना तांदूळवाडी गावाआधी पारगाव लागते. या कोटाविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने व स्थानिक लोकांना काहीच माहिती नसल्याने तेथे जाण्यापूर्वी पूर्ण माहिती घेऊनच जावे. स्थानिक लोक पारगाव कोटास गडी, माडी कोट, माडीकोट अशा विविध नावाने ओळखतात. सफाळेहून मुंबई अहमदाबाद महामार्गावर जाताना वाटेत पारगाव फाटा लागतो. या मार्गाने डाव्या बाजूला आत गावात शिरल्यावर नरनारायण मंदिर आहे. मंदिराच्या मागील बाजूस एक पुरातन विहीर आहे. या मंदिराच्या समोरून जाणारा रस्ता जिथे संपतो तिथे सदाशिव पाटील यांचे घर आहे. पाटील यांच्या घराच्या मागील बाजूस पारगाव कोटांचे काही अवशेष काळाची झुंज देत उभे आहेत. पारगाव कोट खाजगी मालमत्तेत असल्याने तिथे जाण्यासाठी परवानगी घ्यावी व आपण हा किल्ला पाहू शकतो. या ठिकाणी आपणाला जे पाटील साहेब आहेत ते खूपच मदत करतात. आपल्याला कोट पाहण्यासाठी वगैरे कोणतीही आपणाला अडवणूक करत नाहीत, तर त्यांचेही खूप आपण आभारी आहे. वास्तू फारच छोटी असल्याने जवळपास नामशेष झाल्याने आतील बांधकामाचे नियोजन व वास्तूचे प्रयोजन याचे नीट आकलन होत नाही. उत्तर कोकणातील चौकी समान वास्तूत पारगाव कोटाचा समावेश होतो. आज उपलब्ध अवशेषांवरून या वास्तूचे वापर जो आहे प्रशासकीय व लष्करी अशा दोन्ही प्रकारात करण्यात आलेला दिसतो. ब्रिटिश काळात मुख्य दळणवळणापासून आतील भागात असणाऱ्या या वास्तूतील कोठारातून सैन्याला रसद पुरवली जात असणार. या कोठाराचा आकार व उंची मोठी होती असे स्थानिक लोक सांगतात. सध्या यातील वास्तू उद्ध्वस्त झाल्याने आत पाण्याची टाकी व शौचालय बांधण्यात आलेले असून कोटाचे दगड या बांधकामात वापरण्यात आले आहेत. कोटाच्या आत पाण्याची, राहण्याची व साठवणुकीची कोणतीही सोय आपणाला दिसून येत नाही. तसेच वास्तूत कार्यालय समान विभाग रचना दिसते. या कोटाच्या भिंतीत माती, चिखल, दगड, चुना यांचा वापर करून बांधकाम करण्यात आलेले आहे. याच्या एकंदरीत रचनेवरून हा लढावया कोट वाटत नाही. या किल्ल्याचा उपयोग साठवणूक करणे व प्रशासकीय कार्यालयासाठी केला जात असावा असे आपणाला वाटते. कोटाची सध्याची अवस्था फारच दयनीय असून कोट पाहण्यासाठी 10 मिनिटे पुरेशी होतात. या कोटाजवळच उत्तर दिशेला एक तलाव आहे. या कोटावी कोणतेही ऐतिहासिक कागदपत्र नसल्यामुळे आपण या पारगावचा कोट किंवा पारगाव माडी असेच या नावाने आपण ओळखू शकतो. आपण पालघर जिल्ह्यामध्ये सफर करत असताना या ठिकाणी आपणाला खूप मोठ्या प्रमाणात किल्ले, गडीकोट पाहण्यास भेटतात. माझ्या लिस्टमध्ये जवळपास 58 गडकोट आपणाला या पालघर जिल्ह्यामध्ये पाहण्यास भेटतात. त्याच्यातील डोंगरी व जे गडीकोट किल्ले आहेत समुद्री मार्गावरचे किंवा भुईकोट किल्ले सर्व तुम्हाला सांगत आहेत. ज्याच्यामध्ये बारडगड, आसावा, काळदुर्ग, आशेरी, तांदूळवाडी, सेगवागड,
भूपतगड, गंभीरगड, टकमकगड, कोहोज, बल्लाळगड, भवानगड असे डोंगरी किल्ले आहेत. तर खामलोली, कोरेकोट, दातिवरेकोट, येळवणकोट, खतालीकोट, मनोरकोट, केळवेचा किल्ला, केळवे जंजिरा जो पाण्यामध्ये आहे, केळवे माहीम, दांडा किल्ला, हिराडोंगरी, जलसरकोट, केळवे कस्टम 1, केळवे कस्टम 2, केळवेला जो बुरुज आहे जो म्हणजे दांडाला गावाला जात असताना आपणाला खाडीच्या अगोदर बरोबर एक रोड डाव्या साईडला गेलेला आहे, तिथून पुढे 1-2 मिनिटाच्या अंतरावर आपला केळवेचा बुरुज किल्ला आहे. कित्तलवाडीचा किल्ला तो सुंदर आहे. तसेच आसनगावचा किल्ला ज्याच्यामध्ये आपणाला जो पहिल्या मजल्यावर जो वर चढावं लागतं, झाडाला धरून चढावं लागतं, खूपच चांगला किल्ला आहे तोही आपण पाहावा ही एक विनंती. धुकटण, मासोलीकोट, सावतेकोट, उसरणीकोट, विरातन बुद्रुकमधला किल्ला खूपच चांगला व या कोटांची सफर करत असताना मला आवडलेला चांगला किल्ला म्हटला तरी चालेल, काही हरकत नाही. सरतोडी कोट, दहिसर कोट, पारगाव कोट जो आपण आता पाहत आहे, मतानी कोट, नवजे कोट, मुरबे कोट, चटाले कोट. चटाले कोटाचे कोणत्याही प्रकारचे सध्याच्या स्थितीत अवशेष शिल्लक नाहीत. शिरगावचा किल्ला खूपच सुंदर आणि अप्रतिम असणारा किल्ला, प्रत्येकाने आवर्जून व वेळ काढून पाहावा असाच किल्ला आहे. भवानगड, कोलावळे, तारापूरचा किल्ला, तसेच तारापूरजवळ चिंचणी गावामध्ये एक किल्लेवाजा बुरुज आहे, तोही खूपच सुंदर आहे. तसेच बल्लाळगड, डहाणूचा किल्ला खूप सुंदर आहे, परंतु त्या ठिकाणी प्रशासकीय कार्यालय आहेत, जिल्हाधिकारी कार्यालय आहेत, त्यामुळे आपण विचारून किंवा माहिती घेऊनच त्या किल्ल्याची सफर करावी ही एक विनंती. मांडवीचा किल्ला, जीवदानगड, जीवदानी देवी आपलं मंदिर तोही खूप सुंदर आहे. वीर शिरगाव, जीवदानीपासून एक 4 ते 5 किलोमीटर अंतरावर तो किल्ला आहे. ससूनवगर या गावामध्ये घोडबंदरवरून वसई पालघरला जात असताना आपणाला मालजीपाडा व ससूनवगर हे वाटेमध्ये लागणारे 2 किल्ले आहेत. तसेच वज्रगड हा किल्ला वसई आणि आपला जीवदन याच्या मधोमध आहे. आगाशी एक नामशेष झालेला किल्ला आहे. अर्नाळा, जलदुर्ग खूपच सुंदर किल्ला आहे तोही. वसईचा किल्ला अप्रतिम सुंदर, जो पाण्यासाठी 2 दिवस जरी वेळ काढला तरी किल्ला पाहून होणार नाही असा आपला हा वसईचा किल्ला आहे. डोंगरीपाडा तोही छान आहे. नागलेकोट थोडेसेच अवशेष शिल्लक आहे त्याचे. शिलोत्तर किल्ला तोही खूप सुंदर आहे. असे आपल्या लिस्टमध्ये जे किल्ले आहेत त्याची मी माहिती तुम्हाला सांगितली. नांदुरकी, जू नांदुरकी हेही सुद्धा आपले किल्ले आहेत. कांबेकोट असा हा आपला या पालघर भागातील किल्ल्यांची आपण सफर केलेली आहे. पालघर दौरा करत असताना या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपणाला चांगले व्यवस्थित असे किल्ले पाहण्यास भेटतात. प्रत्येकाने आवर्जून करावेत, वेळ काढून करावेत, परंतु उन्हाळ्याचे दिवस सोडून अगदी एप्रिल ते 15 मे हा पिरियड सोडून आपण या भागातील जर सफर करत असाल तर ती खूपच चांगली होईल. कारण मे महिन्यात या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपणाला गरमीचा त्रास सहन करावा लागतो, परंतु तरीही आम्ही अशा या वातावरणामध्ये या किल्ल्यांची सफर करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.